नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये स्वागत। आणि काही बेसिक गोष्टी अशा असतात की आपण त्याचा बाऊ करतो। मुळात त्या खूप साध्या सरळ सोप्या असतात। आपण त्याला जास्त मळवतो, काय अजून इन्ग्रेडियंट्स टाकतो आणि कठीण करतो। पण त्या सोप्या रीतीने पारंपरिक पद्धतीने जर बनवल्या तर त्या जास्त छान लागतात। असेच काहीसे प्रकार असतात आणि हा प्रकार घडतो, माझ्या बाबतीतच घडतो की नाही, याला अजून काय ऑर्नामेंटल आपण करू शकतो वगैरे वगैरे असं विचार करता करता ती रेसिपी इथून अशी जाते। पण त्या प्रोसेसमध्ये त्याची चवसुद्धा कधी कधी बिघडू शकते। प्रत्येक वेळी नाही होत असं। साधा सरळ सोपा प्रकार करायचा आपल्याला सोजीचा हलवा म्हणजेच शिरा। आणि ही जी रेसिपी आहे तर त्याची कृती माझ्या आजीची आहे आणि म्हणून मी मुद्दाम माझ्या आजीने दिलेलं हे भांडं वापरतो आहे। खूप जुनं आहे, असं छान वेगळ्याच टाईपचं, वेगळ्या धाटणीचं आहे। आधी एक वाटी रवा नुसता आपण भाजून घेऊ, नुसता भाजायचा मंद आचेवर। ह्याचं जर माप परफेक्ट असेल म्हणजे सोपं असतं, एक वाटी रवा, एक वाटी साखर, एक वाटी तूप आणि 2.5 ते 3 वाट्या पाणी, एवढं लक्षात ठेवायचं। परफेक्ट तो हलवा म्हणा, सोजीचा शिरा म्हणा, हे तयार होईल। आणि रवा भाजतोय तोपर्यंत आपण पाणी जे आहे ते साधारण 2.5 वाट्या पाणी उकळत ठेवू। एक लक्षात ठेवा, ज्या वाटीनी रवा घेतला त्याच वाटीनी तूप, त्याच वाटीनी साखर, त्याच वाटीनी पाणी। तुम्हाला एक छोटी टिप देतो की वाटीचं जर माप असेल तर अशी स्ट्रेट वाटीच असावी, अशी वाटी असू नये। म्हणजे ह्याच्यात काय होतं, तुम्ही बघा दोन्ही की अर्धी वाटी म्हणजे बरोबर अर्धमाप येतं। ह्याच्यात जर अर्धी वाटी म्हटलं तर वरच्या भागाचं माप जास्त असतं, खालच्या भागाचं माप कमी असतं। मग हा जो अंतर, हे जे अंतर आहे त्याच्यामुळे तुमच्या मापात फरक पडतो। म्हणून कधीही वाटीचं माप घ्यायचं असेल तर वाटी स्ट्रेट हवी। नेहमी तूप जे आहे ते थोडा रवा भाजल्यानंतर घालावं, म्हणजे त्याचा स्वाद जास्त छान लागतो। आणि रवा जो आहे बोटाला चटका लागे इथपर्यंत भाजायचा आणि नंतर यात तूप घालायचं। आता तूप यामध्ये चिमूटभर मीठ, आणि मला ना याच्यात असे वेलचीचे दाणे आवडतात, जास्त मजा येते त्याने। अचानक शिरा खाता खाता मध्येच वेलचीचा दाणा येतो आणि आपलं तोंड आहे ते छान विलायचीमय होऊन जातं। बाजूला आपलं पाणी पण उकळत आहे। यानंतर व्यवस्थित हे भाजलं गेलं, छान खमंग असा सुवास आलाय आणि हिंदीमध्ये त्याला महक म्हणतात। बहुत बढ़िया महक आ रही है हलवे की। अब इसमें हम डालेंगे शक्कर और पानी। साखर आणि पाणी यामध्ये घालायचं एकाच वेळी साधारण। छान उकळतं पाणी आणि त्याच्यात बरोबर साखर। छान रवा मस्त फुलून आला, तूपही ॲब्झॉर्ब झालं, पाणी पण यामध्ये गेलं। आता याला 1-2 मिनटं झाकून ठेवू। बघा कसा छान मोकळा मोकळा शिरा झाला। याची छान आपण मूठ पाडून घेऊ। त्यावर पिस्ता,
खरं सांगू का की शिरा किंवा हलवा हा फक्त पूजा किंवा प्रसादाचा प्रकार नाही, हा तसाही खायला छान लागतो. म्हणजे मला आठवतं की आमच्या इथे दिवाळीमध्ये पहिला दिवस जो असतो तर त्या दिवशी शिरा आणि कांद्याची चकली, त्यानंतर होळीच्या दिवशी रंग उडवायला जायच्या आधी गरमागरम शिरा आणि त्याच्यावर दुसरं काही म्हणजे तर्री पोहा असेल किंवा अजून काही दुसरे बटाटे वडे असतील असा तत्सम प्रकार. आणि तो शिरा नुसता जर खायचा असेल तर त्याच्याबरोबर लिंबाचं लोणचं हवं. लिंबाचं लोणचं मजा येते बघा, तेही मुरलेलं जुनं लिंबाचं लोणचं. क्या बात आहे. नुसतं बोलताना तोंडाला पाणी सुटलं का? सुटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका की हो सर, आम्हालासुद्धा तोंडाला पाणी सुटलं. हां.